हॅलो. हॅलो 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 लक्षानो या सगळं ताब्यात घ्या उजवा कौल द्या क्या बोलते पब्लिक हाँ
रविवार, बरं रविवार असू दे का बुधवार असू दे, आता काय श्रावण लागलेला आहे, टेन्शन नाही. त्याच्यामुळे शॉर्टकट मध्ये पटापट घ्यायचं आपल्याला. बारी जबरदस्त झालेली आहे. सारखं आपलं येऊन बारी सारखी होणार, बारी सारखी होणार. कोण बोलला बारी पाचवी सारखी होणार, कोण बोलला बारी बारशासारखी होणार. अरे बारी सारखी झाली पाहिजे, बारी झाली. एवढा ताप घेऊ नका, एवढा टेन्शन घेऊ नका. आपण दोस्त आहे, आपण एका ताटात जेवलेलं आहे, एका गलसात प्यालेलं आहे. पाणी पाणी पाणी. त्याच्यामुळे पण दोस्ती गाडग्याच्या बाहेर, गोष्टी गाडग्याच्या बाहेर. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. सुरुवात करूया. स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता विशाखा माता, या महाराष्ट्राचा आनंद आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे चालवला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांना नमस्कार करून मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, माझ्या मुरलीगावची गाव पांढर आई नवदेवी, माझी कैद्याची आई विठाई, धनी मुडमा, धनी देवडकर, राजमाता धनी येरारली, देव चव्हाटा, मुंबईची मुंबादेवी, विरारची गुरुदारी नटेश्वर जागेवाला यांना नमस्कार करून मूळ नदी बाबुरे घराण्यातील भुवाशंकर यांचे नारायण गुलाव, बाबर हरिराव, बाबा विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा पट्टे शिष्य तोरेवाला शाहीर विकास सांगोळे, नवनादेवी नाथ मंडळ विवली पेठ धनगरवाडा शाखा, जय बजरंगबली नृत्य कला भंगार सन्मानाचे कोटवाडी या सदासोबत तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत कार्यक्रम करताना गेली अनेक वर्ष, 15 वर्ष माझी सावली म्हणून राहिलेला गडवाईचा लेख, आई वरदादेवीचा लेख, सालबाईचा लेख, माझा संदेश ओपटे, माझा सिद्धार्थ मारगोडे, आमचे जवान बंधू सतीशराव साळवी आणि भक्त पांडव वैद्य सर्वांना मला नमस्कार करून कार्यक्रम सुरुवात केला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. शक्तिपुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठुरमय असतात आणि आजची विठुरमय आदरणीय सर्वमान्य माननीय शिवशक्ती तरुण मित्र मंडळ, शिवशक्ती महिला मंडळ, मुक्काम पोस्ट बामनोली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी या आमच्या वाघजाईच्या लेकरांनी, या शिवशंभोच्या लेकरांनी हे पहिलं आहे आयोजन आणि ते देखील हाऊसफुल एकदा मंडळासमोर आहे. कलगीतुरा हे बरोबर, कलगीतुरा नमन म्हणा, शक्तितुरा म्हणा, भारूड म्हणा, हे का मंडळाने तयार केलं? नुसतं मनोरंजन नाही, याच्यामुळे वाडी एक राहिली, गाव एकत्र राहिला आणि याच्यातूनच आताचे आयोजक मंडळी तयार झाले आणि त्याच्यामुळे ती वाडी एक राहते, तो गाव एक राहतो. आता आपण म्हणतो की उगवत वाडी, मावळत वाडी आणि त्या उगवत वाडीतली तांबेवाडी आमची, सूर्य उगवला त्या बाजूने तांबेवाडी, सूर्य उगवतोय तो प्रकाशच पडणार आहे, तो आज प्रकाश पडलेला आहे. आणि म्हणून ह्या बांबोली गावच्या लेकरांनी, आई वाघजाईच्या लेकरांनी हा जो काही सोहळा मांडलेला आहे आणि त्या सोहळ्यासाठी जे काही पावित्र्य राखून मी ते सेवा करेन, ती चरणाशी जी काही वाहिनी ती गोड बनवून घ्या. आता अनेक मंडळी आलेल्या आहेत, पण आमचा शक्तीवाला बुवा एक दोन महिन्यात तयारी भेटली, गावात जाऊन सारखं इकडे जाऊन आमच्या चंद्रकांत धट्टासी पण घेऊन गेले तुम्ही आणि तयारी केली आहे. त्या थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला निघालेले आहेत. पण आडवा किस्सा आहे, तुमच्या पाचवीला पुजलेला आहे, तुमच्या बारशाला पुजलेला आहे, कसा जाता फक्त बघितलाय. दोघं जण आलं, शेर आके जात आहे भेट, शेर आके जात आहे, एका आपला टेपनी एका निकडं तर काय रे 61 बोल 62 आणि हे दादागिरी करून घरात होणार आम्हाला दादागिरी सांगतात. हे माझी पोरं 22 दिवस असतात, 22 आणि कालची एक 23 पाऱ्या असतात, हे तसंच बडवतायत तुझे
टोलकीला वेगळं म्हणायचं. तर बाजूला जो होता ये गावात आलेला आहे, जावड्यात आलेला आहे, त्याच्या डोक्यावर टोपी नाही, डोक्यावर टोपी नाही. हा खालच्या वाड्याचा इमरान असली टोपी घातली तर काय बिघडणार आहे? बाजूला एवढा सदर शिवलं, लेखा शिवलं, बाजूवाल्याला घातणार आहे, त्याला मान सन्मान आहे. भेटी तुम्ही काय चॉकलेट आहे? शक्ती तुला त्याला तर त्याचा नीतिनियम पाळा, नीतिनियम पाळा. खालच्या वाड्याचा इमरान असली या ठिकाणी आमच्या घराण्याचे आधारस्तंभ गुरुवर्य दिलीप धुमक माऊली, लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत यांचे कट्टर समर्थक आणि आमचे पाठीराखे माझ्या अनेक गाण्यांचे संगीत माझे निर्माते राहिलेले आमचे प्रवीण शेठ पत्याने वागराड गावचे, मुस्कुंदे परिवारचे अध्यक्ष अजय मांडवकर, माजी अध्यक्ष आमचे मित्र आणि शक्तीवले शाहीर सुभाष तांबे, अनिल पुष्कर साळसकर आलेले नाही आहेत, त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. दर बारीला येतात, 500 रुपये देतात. आमचे कट्टर आधारस्तंभ पाठीराखे ते तांब्यांचे पण एकदम विश्वासू, आमचे पण विश्वासू, असा विश्वासारू माणूस कधी बघितला आहे तो शशिकांत मांडवे. आमचे चंद्रकांत भपट माऊली, शाहीर संदीप सोमन बुवा आमचे कालच वारी झाले 2 दिवसापूर्वी. आणि आमच्या राजाचे मंडळाचे माझे अध्यक्ष माझे गुरु माऊलीच आहेत, चंद्रकांत जगराव माऊली, शशी गोवळकर आलेले आमचे, शाहीर विजय कुळेकर माऊली आहे, शाहीर डॉक्टर सूर्यकांत चव्हाण माऊली आहे, शाहीर संतोष कलमते, शाहीर जनार्दन नाचरे कालच वारी झाली, अंकुश वाईट, विनायक धोपड, प्रकाश वरक, नितीन मास्कर अनेक मंडळी आलेले आहेत. वरद वारिशे आयोजक आमचे कडवई गावचे पाटीलवाडीतले चंद्रकांत जाधव साहेब आहेत, शाहीर किशोर वेजरे आमचे बंधुराजे, विनोद फटकरे बुवा, प्रथमेश दैत आपल्या राजाचा जावई, सचिन कातकर माऊली आणि विजय पेजले शाहीर शक्तीवाले गेल्या वर्षी त्यांच्यासोबत वारी झाली. अनेक मंडळी आलेली आहेत, अनेक शाहीर आलेले आहेत आणि शाहीर आणि शास्त्राची वारी ठेवलेली आहे. मी शास्त्राने मी जाणार आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर बलराम तांबे बुवा आणि अमोल शिंदे बुवा तुम्हाला मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी शिवशक्ती तरुण मित्र मंडळ मुंबईचे स्थानिक, बामनोली शिवशक्ती महिला मंडळ, शिवशक्ती नाथ मंडळ, श्री पांडुरंग महादेव कातकर माऊली अध्यक्ष, श्री संतोष जनार्दन गोरेवले उपाध्यक्ष, विकास सकाराम तांबेडकर कार्याध्यक्ष, श्री तुकाराम रामचंद्र तांबे, रमेश लक्ष्मण गोरेवले आणि वसंत आगरे माऊली जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, सीए आहेत. सर्वांना मानाचा मुद्रा करून तुम्ही आम्हाला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल विशेष आभार. धन्यवाद. सद्गुरुपदं मन्त्रमूलं सद्गुरुवाक्य मोक्षमूलं सद्गुरुकृपा बामनोली गावची गाव पडलं नाही वाघजाई. ज्या वेळेला जो गाव निर्माण झाला पुढे पूर्वजांना पाषाण पूजलं आणि कुणाचं तिथल्या जागे मार्गाचं मत घेतलं. एकाचे 21 झाले, 5चे 25 झाले, वाड्या भरल्या आणि तो गाव सजला. आज ग्रामपंचायत आले असेल, पोलीस पाटील आले असेल, आज जे प्रतिनिधी आले, जेव्हा चिप पाकून नव्हतं आणि गावाचा आकारी बसला आणि गावाची गाव पडणार झाली आई वाघजाई. एकाचं 21 झालं, जिनं भरल्या अनाथ, शिजल्या अनाथ, भरल्या धानात, गुरा ढोरात पोरा टरत आणि गुरा वासरात
गावापासून हेतपासून गावाबाहेर जे काय बरकत दिली, जो काळ आपलेपणा दिला आणि मायेचा पदर ठेवला, तिकडं देवळात निरंजन पेटतोय आणि इकडं तिच्या कोणाच्या घरात त्याचा प्रकाश येतोय. आणि आज मुंबई नगरीतल्या या विजय पार्ले सारख्या ठिकाणी आज एसी हॉल मध्ये एवढं मोठं आयोजन केलेलं आहे. याला म्हणतात बरकत, याला म्हणतात आशीर्वाद. आणि ते आशीर्वाद, तो आशीर्वाद, त्याचा नमस्कार आणि त्याचं चरण, त्याचं स्मरण या वाक्याच्या चरणी ठेवतोय. लक्ष असो. मदार आत ठेवली तुझ्यावरी, मी मदार आत ठेवली तुझ्यावरी, सांग तुझ्या विण मला कोण तारी. मी मदार आत ठेवली तुझ्यावरी, मग सांग तुझ्या विण मला तारी. गाव बावडोलीचे वाघेश्वरी, गाव बाबडोलीचे वाघेश्वरी, तुझ्या चरणाशी माझी पंढरी. गाव बाबडोलीचे वाघेश्वरी, तुझ्या चरणाशी माझी पंढरी. आई वरदान, आई चंडिकाई, देव भैरी, देवखेम, हरी केदार आणि शंभो ईश्वर जो माझा मालक आहे, अशी सात दैवत काय म्हणतोय. वरदान चंडिकाई भैरी खेम उभाटाई पाठीशी, केदार शंकराचे पुण्य त्याच्या आधाराच्या गाठीशी. देवी देव भैरवी, शिव शंभो तो मालक आकारी. देवी
ही ग कोण तारी कोण तुझ्या शिवाय काही वारी ग तुझ्या विना कोण तारी तुझ्या वाचून कोण काही वारी तुझा वीण मला कोण तारी बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हाला सोयीचा अखंड बाबूरंग घराण्याचा तूर देवा शंकर नारायण गुरु आपल्या राजा गुरु पवन विशाल गणेश भिकारी शिवराई वासुवाणी यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र भगत आणि शाहीर दिलीप या पावलेकडून प्रत्येक बारीला 1000 रुपये आज आणले. प्रवीण पत्याने आमचे आधारस्तंभ आमचे आमदार शेठ किरण भैया सामंत यांचे डॉक्टर समर्थक आणि आमचे नेते आदरणीय प्रवीण पत्याने 2001 रुपये पारितोषिक भगत पावली. अनंत कृष्ण सावस्कर आधारित नाही पण 500 रुपये बक्षीस आणले आहे. या ठिकाणी आमच्या निवडणुकीचं जावई आता त्या ठिकाणी पैसे घेऊन आले आहे. या 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 पहिल्यांदा म्हणत ना आला 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 आमचा निवडणुकीचा जावई आला. साक्षात गाव पडणार माझा पाठरागा माझा शशिकांत मांडवे आता पिंड्या पैसे उडाले असं रिकाम किशन थँक्यू सो मच. माझ्या प्रचंड पाठीमागे एकदा ना माझ्यासाठी टाका पण ह्याच्यात मी टाळ्या वाजवा प्लीज प्लीज.
जातील. सोंगाड्या म्हणजे काय? लोककलेमध्ये तुमच्यासारखा ठोमनवाद एखाद्या आपल्याला लेक्चर द्यायचं आणि एखाद्या म्हणजे चावीचा खेळणं असं माहिती आहे का? पोरांचं लहान चावीचं खेळणं, चावी दिली की बरोबर करायचं. हा खालच्या वेळेस तुम्ही मला असं एवढा करून झालं. तुम्ही खैराव आलो, खैराव खेळ खेळा आलो, बारी करायला आलो ना, टोपी घाला. नॉन सायन्स. कुमार युगंधर रोहित गोरिवले, बामणोली गाव, 200 रुपये तुरेवाले यांच्यासाठी. माझी बहीण आदरणीय सन्माननीय कविता मांडवे या दिवसामध्ये आपल्या नवऱ्याला आमच्या स्वाधीन केलेला आहे. 501 रुपयाचं पारितोषिक परमेश्वर पत्र लिहिलं तुला. रिहांश विवेक तांबे याचकडून 100 रुपये. अनिल तांबे, विवेक तांबे आणि विनय तांबे नमन करा. हो तांबे तुम्हाला मारून टाका पण नमन करा नका. अहो काय पत्र पाठवले मला घरात लोकांनी. आता येतील मला शाळपण शिकवायला हे तांबे बुवा, हे बलराम तांबे बुवा शाळपण शिकवायला मला येतील. फरमाईश म्हणते हा ऑर्केस्ट्रा करा, तुम्ही वेगळं करा नंतर कार्यक्रम. म्हणजे तुम्ही एकटा शान आणि ही जी माऊली पैसे देऊन मला फरमाईश सांगतात ती खुळी. तुम्ही एकटाच शान. फक्त एकच सांगतो तुम्हाला, नामाला शंकराची भूमिका करून लोकांना वाटत असेल मी शंकर झालो, तिसरा डोळा उघडतो. तशा त्याच्या नाता लागून काय मला काय गोडशी लाव. मला फक्त गोरी घालू 5-6 मिनिटं फक्त दुसऱ्या बारीत द्या. त्यांना शानपण शिकवतो, काड्या करायला शिकवतो. अभिनंदन पांडुरंग कारकर 200 रुपयाचा पारितोषिक. श्री अजित काशीनाथ तामिळकर माऊली 301 रुपयाचा पारितोषिक. अरे यार एवढी कला जोपासले 22-12 ह्या सीझनला अजूनपर्यंत लागले. लोक येडी होऊन लागली. त्याचे 4 प्रश्न फुटला, 10 गण फेमस झाले. आज असलीकडे गेलेला शक्तीला परत आला हे तुम्हाला कौतुक दिसत नाही. आणि बाकीचे एक कुठे कुठली तरी गोष्ट आणणार दुधुकल्या कोंबडी काय मोर ओढ काय काय ओढ चिमणी ओढ कावळा ओढ. संजय पेजले आमचे आदरणीय कैलास वासी संजय पेजले यांच्या स्मरणार्थ शाहीर विजय पेजले आमचे प्रतिस्पर्धी होते. 500 रुपयाचं पारितोषिक. ही सगळी झालेत का? ही सगळी झाले. मागे शशी गोवळकर गुहागर तालुका 500 रुपये. महेश आपटे 200 रुपये. आराध्य मंडप डेकोरेटर इंदवडी मंगेश भक्ते माऊली 200 रुपये. आणि माझा अनिकेत पण आलेला आहे भक्ते इंदवडीतनं. प्रथमेश गुलाब शिवट 250 रुपये. परमेश किती आल्या घ्यायचे की काय की यांची शाखा नाही घ्यायची नंतर मध्ये रात्रीचा करा. पब्लिक मोठं कोण पब्लिक रसिकाच्या मोठा हे शाहीर काय येतील जातील. आज 22 वर्षानंतर एकदा भेटले. रसिकाला जिंकलं पाहिजे आणि म्हणून त्यांची मागणी माझ्याकडे. आणि हे येऊन सांगतील ऑर्केस्ट्रा करा ऑर्केस्ट्रा करा. मी माझा काय बघायचं करून मी बघेन. तुम्ही नाही शिकवायचं मला, कोणीच नाही शिकवायचं. तुम्ही शास्त्राच्या भागाच्या गोष्टी माझ्याशी करायच्या. बाकीचं मला काय शिकवायला जायचं नाही. पण शाळेत तर अंकल बी करतात ना, कमल फणस आण बबन शरद बघ ह्या गावात ह्या असं शिकायला तुमच्याकडं. तुम्ही ट्युशन घेता माझा साहेब त्यांचा भाग द्यायला हवा ना. हा त्याचा गळाचा भाग दिला. गळाचा भाग दिला काय म्हणाले बघा की लेखणी बघा आणि मग शिकवायला जातात. लेखणी बघा ही म्हणे आदिमायेच्या मळापासून गणपती बनवला. बरोबर आहे बरोबर आहे. मग जर मी म्हटलं असे म्हणायचे पहिले तुझेवाले मग तुझ्या आदिमायेने किती दिवस आंघोळ नाही केली. हा भेदाचा भाग म्हणून. पण कुठे चंद्राचा लेप लावून त्या लेपापासून मातीचा अंश त्याच्यापासून आदिमायेने गणपती बनवला. अगदी योग्य. आणि हे शेर मध्ये म्हणतात आकार उकार मकारचा आहेचा शेर. परत एकदा तो गाऊन दाखवा लोकांना. आणि म्हणतात उदरातून जन्म दिला. उदरातून कोणा जन्म दिला? उदरातून जन्म दिलेला आहे. उदरातून जन्म दिलेला. पुढं काय म्हणतात की तो मातीच्या मळापासून बनवलेला किंवा मातीचा गणपती तो पुन्हा मातीत विसर्जित करतात. बरोबर आहे. तो पंचमहाभूत आहे. अग्नी आप तेज आकाश जल हे बरोबर आहे. त्या महाभूतापासून हा देह आहे. आणि गणपती बाप्पाचा सण हे दाखवून देतो की ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. अनंत चतुर्थीला गणेश चतुर्थीला बाप्पा आला की त्याचं विसर्जन आहे. जसं परमेश्वर आपल्या आयुष्यात किंवा आपलं मूल जन्माला येतं 16 गुड न्यूज बेबी बॉयज इट्स बेबी बॉय स्टेटस झाली. पाठी वाटल्या घोगऱ्या केला बारसा केलं जायवळ वर्षभरात पोरगा झाला लग्नाला केलं साखरपुडा झाली मागणी चौक मांडला बांगड्या सजल्या आणि झालं लगेच. झाली मुलं बाळ झालं त्याचा एकदम कॅट घेतला गावाला घर बांधलं समाज घेतला झाला आणि आलं वार्धक्य निघून गेला. पंचमहाभूतात जाताना शोक येताना आनंद. गणपती बाप्पा तेच सांगतो येताना गाजे वाजा जाताना थोडस मन आपलं जड होतं. गणपती बाप्पा सांगतो येण्याची गोष्ट आणि जाण्याची गोष्ट. याच्यावरती मी लिहिला होता 4 वर्षापूर्वी. कुठला माती मळली हातानं वळली मातीची त्या गणमूर्ती माती मधून रुजते जे जे मातीत नेते ही धरती
निसर्गाचं न माणसाचं नात सांगतो सण आयुष्याचा मतितार्थ सांगतो बाप्पा गण सणाचं मूळ स्वरूप जनोध्यानी धरा पक्ष मासने वरीस सरते अशी ही परंपरा लंबोदरा लंबोदरा करुणा लंबोदरा लंबोदरा हे धरणीमाय वाट बघते हे गणरया धरणीमायची वाट बघते कशाला हे म्हणतात विसर्जन झाल्यानंतर धरणीमध्ये जाते बरोबर आहे पण हे गणा म्हणतात की मी आतुरले धरणी तुला माझ्या रुद्रात घ्यायला म्हणजे विसर्जन करायला तुला आतुर झाले असं हे म्हणतात ही यांची लेखणी ही यांची बुद्धी आणि हे शिकवायला जाणार माझ्याकडे असं पण म्हटलं काय आई म्हणते लेका या मुंबईच्या लवकर ये मला बघायचं परत कधी लगेच मुंबईला जातोस असं त्यांचा गणाचा म्हणून काय म्हणतोय गाता काय गाता कविराय काव्य करता लेखणी काय गाता कविराय काय गाता लेखणी आधी अंतरी पहा किती दिसते लेखणी मोठी अंतरी पहा किती दिसते लेखणी मोठी अंतरी पहा किती दिसते लेखणी मोठी अंतरी पहा किती दिसते लेखणी काय गाता कविराय काय गाता कविराय काय करता लेखणी काय गाता कविराय काय करता लेखणी मोठी अंतरी पहा होते बोलकी मग डोलते सारे जण आणि माझा तुऱ्या तसंच राहायचा त्यात नाचती अष्टगण 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 एक आहे प्रवीण पत्याने साहेब ज्या गाण्याचे निर्माते आहेत ते गाणं आता माझं सुरू झालेलं आहे ट्रेंडिंगला आहे हो लिवला मी पातूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती लिवला मी पातूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती प्रतिबाळलंबोदर कंसामध्ये मंगल मूर्ती येते तुझी आठवणही येते आठवण मलाही येते आठवण मलाही तुझ्या वीण कोणा सारथी वाट पाय तुझी धरती बाबा ये वाट पाय तुझी आता आजचा गाणं गातोय हे पार्ट हे गप गप व्हाय आर यू सिरियस आर यू सायलेंस मोड हा ऐका हे गाणं कल कॉलेज बंद हो जाएगा तुम अपने घर को जाओगे हे चाल घेतो आणि पाच काय लावाची आता शाही गण गातोय जर तुम्हाला शक्य झालं माझ्या गणाच्या मागून यायचं तुमच्या गणाचा भाग मी दिलाय मी उदाहरणाची ठेवतो ह्या गणाचा भाग द्यायचा की रांगोळीमध्ये स्वस्तिक आपण काढतो रांगोळीमध्ये स्वस्तिक जे आपण चिन्ह काढतो जे बाप्पाचं प्रतीक त्याचा गण जर जमलं तरच या मी काय तुम्हाला बोलणार नाही जर तुम्ही भाग नाही दिला मी काय बोलणार नाही काय घेतो
राम प्रहारिणी सायंकाळी गणभक्तीची मांदियाळी राम प्रहारिणी सायंकाळी गणभक्तीची मांदियाळी त्या स्वस्तिकाची घोड कौतुकाची त्या स्वस्तिकाची घोड कौतुकाची माझ्या दारा पुरती रांगोळी गणा करुण सुचिर बुध रांगोळी गोदवली कार्यक्रम 500 रुपयाचा पारितोषिक कल्याण मंडळी आता शाहिरांचा जो भाग आहे त्यांनी सांगितलं किंवा आमच्या मागून या चालेल चालेल नाही चालेल भाग तर म्हणे जी
चार अवस्था त्यांनी विचारल्या. एका प्रकारची तुरीय अवस्था आहे. तुरीयामध्ये त्यांनी गवण घ्यायली. अध्यात्माची गवण आहे, अंतरात्म्याची गवण आहे. त्यांनी मान्य केलं मग आत्मा हा कृष्ण आहे आणि बाकीची जी पुढे आहे ही राधा आहे, माया आहे. बरोबर आहे त्यांचं. मात्र तुर्या ही जी अवस्था आहे, ते चार अवस्था आहेत. एक जागृत अवस्था आहे, स्वप्न अवस्था आहे, सुषुप्ती अवस्था आणि तुर्या अवस्था. ही तुर्या अवस्था अशी आहे की आत्मा आणि तुर्या जेव्हा शेवट येतो, ह्या मायेला, ह्या कुडीला, ह्या देहाला जीव गेल्यानंतर तिला जाळतात. ती शक्ती आहे, ती आधी माया आहे, स्त्रीची बाजू आहे. माझ्या तुऱ्याला कधी जाळत नाही. तुरा माझा अमरच. माझा जो आत्माराम आहे, जीव आहे, तो अमर आहे. आता त्यांनी सांगावं, विषय बरोबर आहे. आत्म्याशी संलग्न असलेली तुर्या आणि ती त्यांनी केली गवळी. आणि त्याच्यानंतर म्हणतात आत्मा काळ. आत्मा काळ कधीच नाही. चोख साप चोख. आत्मा कधीच काळ. आत्मा तेजस्वी, आत्मा तेजस्वी. चोख चोख. अभ्यास करून या. सूर्यकांत माऊली आलेली आहे, त्यांचीच गवळ आहे. मला माहिती आहे, त्यांचा अभ्यास थोर आहे. त्यांच्यावरती बोलणारा मी त्याच्यासमोर काहीच नाही. तर जी तुर्या आहे त्याची गवळ आहे. भाग देतोय, घ्या. स्वाकडे वेळ जातो. सचिन नामे, अजित नामे, गाव जावळे असतो. दर्शनाचा मार्गदर्शन केलेलं. अवस्था आहे, गवळण आहे, तरचा भाग होता लिहिलाय. ते मला कुठे भेटत नाही. हवं तर दुसऱ्या बघा आणतो. सॉरी, माझे बघा रेकॉर्ड वेगळ मनात एक निसांतात एक. अरे मनात एक निसांतात एक. गेला या घोळकाया शामड्यानी. एकही शब्द आगाऊ गाणार नाही, कपड्याच्या खालचा गाणार नाही, बुवांच्या घराबाहेर जाणार नाही, त्याला एकही शब्दात बोलणार नाही. पण शास्त्र आहे, गेलंच पाहिजे. त्यांची माझी पहिली वारी, त्यांची माझी पहिली वारी मुक्काम पोस्ट गव्हाणे. पहिली वारी त्यांची माझी झाली मुक्काम पोस्ट गव्हाणे. तभी से आपने दिवाने. देवाची चॅलेंज आहे. फक्त एकच माझं म्हणणं आहे, हात जोडून विनवणे, खेळ्या नका करू, खेळ्या नका करू. काय म्हणायचं? नाहीतर बुवा मी कोण करावं, त्या बाजूला माग सारावं. मी बोल लाल केल्यावर तुम्ही बाजूला सारावं. त्या भेटे लांबरे बोलते, सबको बोलते, पण प्रेमाने प्रेमाने बोलते. काही प्रॉब्लेम झालाय ना? हो गोळी लागो. अहो करणार हो, 8ची दिली ना तुम्ही, 10ची दिली ना. माझी 22वी वारी शॉर्ट मिनिटचा भाष्य आहे. बघितलं राहू. मी बॉम्ब बॉम्ब करावं, तुम्ही बाजूला सारावं. हो गोळ करतोय. मनात एक ते सांगतात एक. गेलाय घोळक्या शमड्यानी, गेल्या काळ्या काळ्या थोबड्यानी, गेल्या काळ्या काळ्या थोबड्यानी. भगवाना रमणला थोबड्यानी, गेल्या काळ्या काळ्या थोबड्यानी, गेल्या काळ्या काळ्या थोबड्यानी. भगवाना रमणला थोबड्यानी, गेल्या काळ्या थोबड्यानी, भगवाना रमणला थोबड्यानी, गेल्या काळ्या काळ्या थोबड्यानी, भगवाना रमणला थोबड्यानी.
अशोक वडगे माऊली 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अशोक माऊली धन्यवाद. मनस्वी आभार. नाचणाऱ्या मुलांकरता शाखेसाठी 1000 रुपये फॉर्म दिले. त्यानंतर शिवशक्ती नाथ मंडळ 200 रुपयाचं 250 रुपयाचं पारितोषिक या आयोजकांकडून आणि भक्ताचा जोगची फरमाईश आहे. नको नको अहो पत्र पाठवले, घरात पत्र पाठवले, माझ्या गुरुवारीला ऐकायला लागले. कालपर्यंत आमच्या नमानात आमच्या राज्यात या शक्तिद्र्यामध्ये हो माऊली 1:10ची वेळ आहे ना, 1:10ची वेळेला मी येणार माऊली, डिस्टर्ब नका करू. मी आयोजकाचा सन्मान ठरवला माणूस. तर ह्या लांजामध्ये आमच्या ह्या जाकडीमध्ये ना ह्या शक्तिद्र्यात सोंगर नाचवायचे कालपर्यंत, हे नटवं नाचवायचं, हे घोडं नाचवायचं. आणि आज सुद्धा या पब्लिक माझं एवढं सांगतो, जरा 2 मिनिटासाठी नमन कर. माझ्या गुरुवारांना ऐकून दाखवलं होतं त्यांनी सगळ्या 4 चौघात. आणि माझ्या गुरुवारांचा आता थरथरते हाताने या कापडे आवाजात 75 वर्षाला खोल आला. वय त्यांचा 75 वर्ष. गेल्या का तू असं नको करू, त्यांना त्रास होतो ना. शब्द दिला आपण, बाकी मी कोणाचा नसता ऐकला. तुमचा शब्द आला, विषय संपला. आपल्याला कुठं थांबायचं कळते. या लोकांनी हे जे बाकीचं अश्लीलता बाजूला केली, एवढी मोठी क्रांती झाली अप्रत्यक्षरित्या, ती कुणाला दिसत नाही. हरकत नाही. काय म्हणतोय भारतीय जनता पार्टी विक्रोळी विधानसभा सरचिटणीस आदरणीय संतोष गोरुले माऊली यांचे नातूरा अध्यक्ष कुमार अध्याय प्रसाद गोरुले, लाडका नातू त्यांचा अध्याय प्रसाद गोरुले 500 रुपये पारितोषिक. नवजवान नाच मित्र मंडळ किसबेलेवाडी बामनोली गुरुवरे काशीनाथ पवार माऊली यांच्या स्मरणार्थ शाहीर कुंदर वानगे आणि सहकारी रोग रक्कम 600 आणि प्रांजल प्रशांत मसळे गाव पनळे आनंदगाव 200 रुपये पारितोषिक. धन्यवाद. आता शाहिराचा प्रश्न आहे, ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करताना स्फूर्ती येईना म्हणून तो कोणाला शरण गेले, त्याला कोणता उपदेश केला? तर शाहीर प्रश्न हात घालतोय, लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करताना स्फूर्ती येईना म्हणून ती वेदांना शरण गेली, जे 4 वेद आहेत. कारण वेद हे अनंत अनंत आहेत. आणि त्यानंतर त्याने त्याला कोणता उपदेश केला? तर त्याने उपदेश केला की तप कर हा उपदेश आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर शाहीर. माझा प्रश्न तुम्हाला ज्ञात आहे, आदरणीय मंडळीला कळावा की शेतकी म्हणजे शेती करणारा बळीराजा आहे. तुमचा आमचा जो शेतकरी आहे, तू जर शेतात जाताना कमरेला आकडेबंदी बांधलीस आणि जर तू शेतात गेलास आणि शेतातली कामं केलीस तर तुझ्या गुराढोरांना पोराढोरांना इष्टते कुणाचं अरिष्ट येणार नाही, संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिले एवढं सांगायचं आहे. तर शाहीर 2 फक्त शब्द गातोय, बारीक होतोय. राजा सर्जला घेऊन, तुम्ही जे सोंगाड्या बोलत ना, सोंगाड्या म्हणजे सोंगाड्या, त्याच्यामध्ये कोरस जर भाड्या बोललं असेल त्याचं तुम्ही विवरण करायचं. त्या भाड्या वाटामध्ये जर कोरसने भाड्या बोललो असेल त्याचं तुम्ही मला स्पष्टीकरण द्यायचं, भाड्या कसं द्यायचं. आणि जर स्पष्टीकरण नाही दिलं, दुसऱ्या बारीला माझं ते गाणं तुम्ही आणि सगळ्यांनी फक्त पचवून दाखवायचं. विकास सकाराम आंबेडकर 501 रुपयाचं पारितोषिक. प्रथमेश दैट आमचे राजेश जावळे, प्रत्येक दैट आमचे लेखक प्रहर्ष शाळवी योहान विमान यासोबत 500 रुपयाचं पारितोषिक. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, आकडी कोयतीला बांधून, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला लोटावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला लोटावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला लोटावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला लोटावर.
या पक्षाचे आमचे आदरणीय श्री निरंतर मागे 500 रुपये पारितोषिक एक मंडळावरती मॅडम फक्त जाता जाता गातं तालुका चिपळूण बामणोली गावी पूर्व तांबेवाडी अरे तालुका चिपळूण बामणोली गावी पूर्व तांबेवाडी गावगीर माची निराळी माती मनाला तिथं बोडी शिवशक्तीच्या ह्या शिवशक्तीच्या एकी गतीने आपुलकीची गोडी शिवशक्तीच्या एकी गतीने आपुलकीची गोडी या ठिकाणी ओम गोरिवले माऊली 500 रुपये दिले तर त्यांना म्हणणं आहे की नमन करा माऊली एक्स्ट्रीमली सॉरी दुसऱ्या वेळेस पाहिजे एखादं गाणं म्हणे सचिन काटकर माऊली आमचे बंधू आहे 200 रुपयाचा पारितोषिक आमची गुरु माऊली चंद्रकांत झडर माऊली गाव ओढे 500 रुपयाचा पारितोषिकाचे आशीर्वाद आले आहेत आणि शिवशक्ती महिला मंडळ आमच्या आया बहिणींकडून आमच्या ताईंकडून 500 रुपये आणि वेदांत दत्ताराम तांबे माऊलीकडून 200 रुपयाचा पारितोषिक शाहीर बार इथे ठेवतोय सारखं म्हणून मेसेज येत आहेत या ठिकाणी बरीचशी गाणी आहेत ती बोलण्यासारखी आहेत माया बहिणी समोर आहेत त्यांचं मनोरंजन करण्यासारखे आहे आता यांच्यापेक्षा जास्त फरमाईश मला येणार यांच्या गवळीचा भाग द्यायला लागतो यांच्या गाण्याचा भाग द्यायला लागतो माझं तेवढं गायला लागतं आणि तरी पण त्यांच्या एवढाच वेळ आणि तरी पण बुवाने 5 मिनिटं जास्त घेतली मी त्याच्या हात जातो नमन नको तुझ्या पायावर माझा मनात झालाय बाबांनो माझ्या गुरुवाने शब्द दिलाय परत तेच म्हणतील शक्तीवाले म्हणतील नातात नमन करतोय ठवान करतो माझा मनात झालाय माफ करा शाहीर दुसऱ्यावर शुभेच्छा देतोय तुम्ही ज्याप्रमाणे जाल त्याप्रमाणे मी जाणार तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे गवळीचं मला कुठे भेटलं नाही पण तुम्हाला भाग दिला तर दुसऱ्या मला शुभेच्छा देतो तोवर आलोच Yeah.